नमस्कार. आम्ही दोघंच्या या भागामध्ये मी श्रीराम सबनीस, मी सोहम सबनीस तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजचा जो भाग आहे तो विशेष करून चित्रकलेशी संबंधित जरूर आहे, परंतु त्याच्याच बरोबरीने ज्या एका इंडस्ट्रीनी पूर्ण मनोरंजन जगतामध्ये एक ज्याला आपण म्हणूयात की आपली एक वेगळी ओळख निर्माण केली, त्या ॲनिमेशन या क्षेत्राबद्दल आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. येस. तर आपण पहिल्यांदा ॲनिमेशनची व्याख्या बघूया. ॲनिमेशन म्हणजे अनेक फोटो एका पुढे एक आपण जर जलद गतीने पाहत गेलो तर एक आभासी प्रवाह आपल्याला दिसतो, म्हणजे आपण त्याला इल्युजन ऑफ मोशन असं म्हणतो. आणि हे सगळे फोटो एका पुढे एक लावून जेव्हा आपण असे पटकन बघतो तेव्हा आपला ब्रेन ते सगळं मोशन एकत्र परसिव्ह करतो. आणि हेच जेव्हा एखादी स्टोरी कन्व्हे करण्यासाठी केलं जातं त्याला आपण ॲनिमेशन असं म्हणतो. मला असं आठवतं की लहानपणी ज्या वेळेला म्हणजे ऑफ पिरियड असेल तर वहीचा जो कोपरा असतो, तर त्या वहीच्या कोपऱ्यामध्ये प्रत्येक कोपऱ्याला एक काहीतरी छोटं समजा फूल आहे आणि त्या फुलाच्या पाकळ्या आहेत, आणि तर त्या पाकळ्या आपण जर एक थोड्या फरकाने आपण जर चेंज करत गेलो, किंवा एखादा स्माइली फेस असेल तर त्याच्यातला लिप्सची जी लाईन आहे तर ती थोडी आपण जर चेंज करत गेलो तर आपल्याला इव्हेंच्युअली ज्यावेळेला आपण ती पूर्ण सगळी पेजेस आपण फ्लिप करतो तर त्यावेळेला आपल्याला एकसंध एखादी मोशन आपल्याला बघायला मिळते. तर हेच ॲक्च्युली ॲनिमेशनचं तंत्र आहे, आणि तेच पुढे जाऊन एका भल्या मोठ्या बलाढ्याच्या इंडस्ट्रीला रूप देणार आहे. आणि ॲनिमेशनचं एक जुनं उदाहरण आत्ता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. एक माणूस घोड्यावर बसलाय आणि घोड्याच्या पळण्याचं जे मोशन आहे त्याचे अनेक फोटो घेतले गेलेत आणि ते सगळे फोटो एका पुढे एक लावून हे अख्खं मोशन तयार झालेलं आहे. म्हणजे हे बघितल्यानंतर ॲनिमेशनची नक्की व्याख्या काय आहे हे आपल्याला क्लिअर होतं. तर ही जी काही सायकलिक ॲक्शन आहे तर या सायकलिक ॲक्शनमध्ये पहिली फ्रेम आणि शेवटची फ्रेम याच्यामध्ये ब्रेकडाऊन्स करून आपल्याला त्या पूर्ण ॲक्शनचा ॲनालिसिस ॲनिमेटर्स करतात, आणि हाच त्याच्यामधला अभ्यास आहे. आणि त्याच्यासाठी पूर्वी ज्या वेळेला ज्याला आपण सेल ॲनिमेशन म्हणतो, सेल म्हणजे काय, एका सेकंदाच्या ॲक्शनसाठी जवळपास 24 ते 38 फ्रेम्स या ड्रॉ केल्या जायच्या. म्हणजे इतके कागद ज्या वेळेला आपण जलद गतीने आपण एका सेकंदामध्ये फ्लिप करतो तर त्यावेळेला आपल्याला ती ॲक्शन आपल्याला डोळ्याला दिसते. तर याच्यावरून कल्पना करा की आपण एखादी ॲनिमेशनची फिल्म पाहतो, तर ती फिल्म जर 5 मिनिटाची असेल, 10 मिनिटाची असेल तर त्याच्यासाठी हजारोंच्या संख्येमध्ये ड्रॉइंग करायला लागतात, आणि त्याच्यासाठी प्रचंड मोठी मॅनपॉवर लागते. आणि पूर्वी हे सगळं कागदावरती म्हणजे ट्रान्सपरन्सी ठेवून, म्हणजे आधीच्या कागदावरचं पण ड्रॉइंग दिसतं, त्याच्या वरच्या कागदावरचं पण ड्रॉइंग दिसतं, आणि मग ते असं मागे पुढे पाहून ते थोड्या अंतराने ड्रॉ केलं जायचं. आणि हे खरंच कसब आहे. म्हणजे असं लक्षात घ्या की एखादी आपल्याला जर ॲक्शन दाखवायची असेल, ती ॲक्शन प्रभावीपणे दाखवण्यासाठी त्याच्यातली पहिली पोज कशी हवी आहे, शेवटची पोज कशी हवी आहे, त्याच्यामधला प्रपोर्शनचा अंतर, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असणारे एक्सप्रेशन, त्याच्यामध्ये असणारा भाव, आणि तेच कॅरेक्टर सगळीकडे दिसलं पाहिजे. म्हणजे त्याची असं नाही व्हायला पाहिजे की एका फ्रेममध्ये 5 फुटाचा माणूस आहे, एका फ्रेममध्ये तो 6 फुटाचा आहे आणि तो असा म्हणजे छोटा मोठा झालेला दिसेल, तर असं चालत नाही. तर त्याच्यामुळे टेक्निकली खूप अवधान देऊन करण्याची ही गोष्ट आहे. आणि म्हणूनच ॲनिमेशन इंडस्ट्रीमध्ये प्रचंड मोठी मॅनपॉवर लागते, टेक्निकल स्किल लागतं. याच्याच जोरावर आजपर्यंत वॉल्ट डिस्ने, वॉर्नर ब्रदर्स किंवा त्याच्या नंतरच्या काळामध्ये पिक्सार ह्या कंपन्यांनी आपलं स्वतःचा ठसा पूर्ण मनोरंजन जगतावरती उमटवला. येस. आणि वॉल्ट डिझनीची एक महत्त्वाची फॅक्ट म्हणजे या जगातली पहिली लॉंग लेंथ फीचर ॲनिमेटेड फिल्म ही वॉल्ट डिझनीनी पहिल्यांदा जगासमोर आणली, ती म्हणजे स्नो व्हाईट अँड द 7 ड्वॉर्फ्स. ही फिल्म प्रदर्शित झाली 1937 साली. आणि त्याच्या आधी ज्या ॲनिमेटेड फिल्म्स व्हायच्या त्या अगदी कमी, म्हणजे एखाद दुसऱ्या मिनिटाच्याच असायच्या. तर आत्ता आपण म्हटलं की एकच सेकंदासाठी जर 24 ड्रॉइंग्स लागत असतील तर 1.5 तासाच्या मूवीसाठी किती ड्रॉइंग्स लागत असावीत. स्नो व्हाईटचं एक कॅरेक्टर आणि 7 ड्वॉर्फ्स म्हणजे 7 बुटकी लोक असा त्याचा अर्थ आहे. तर ही 7ही जण वेगळी दिसतात. प्रत्येक आर्टिस्टला एक कॅरेक्टर असाइन केलं जातं. पूर्ण फिल्ममध्ये सगळं कॅरेक्टर शेवटपर्यंत कन्सिस्टंट राहायला पाहिजे. तो खूप मोठा चॅलेंज आहे. कुठल्याही अँगलमध्ये, टॉप अँगल असू दे, बॉटम अँगल असू दे, त्यासाठी ॲनिमेशन इंडस्ट्रीमध्ये सगळ्या कॅरेक्टरची जेव्हा
ड्रॉइंग्स केली जातात सुरुवातीला ॲनिमेशन सुरू होण्यापूर्वी की हे कॅरेक्टर कसं दिसणार आहे. तर त्याच्यासाठी त्याचा फ्रंट व्ह्यू, साईड व्ह्यू असे वेगवेगळे व्ह्यूज आधी ड्रॉ केले जातात, म्हणजे जेणेकरून ॲनिमेशन करताना फ्रंट व्ह्यूवरनं साईड व्ह्यू असेल तर ते ट्रान्झिशन कसं दिसणार आहे ॲनिमेशनच्या वेळेला, ह्याला मॉडेल शीट असं म्हणतात. तर मॉडेल शीटचा उपयोग ॲनिमेशनमध्ये केला जातो जेणेकरून कन्सिस्टन्सी राहावी. त्याच्यामध्ये लागणाऱ्या बॅकग्राऊंड्स, मग त्या बॅकग्राऊंड्स असेल तर त्या कोणत्या काळातल्या आहेत, कोणत्या संस्कृतीतल्या आहेत, मग त्याच्यामध्ये पॅटर्न काय आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल टार्झन असेल किंवा जंगल बुक असेल तर त्याच्यामधलं सगळं जे जंगलाचं वातावरण आहे ते भारतातलं वातावरण आहे. आणि असंच काही जॅपनीज मूवीज आहेत तर तिथे जपानमधल्या घरांची रचना, म्हणजे असं की प्रत्येक ठिकाणी एखादं कॅरेक्टर ज्यावेळेला जन्माला घालायचं असतं तर त्यावेळेला अक्षरशः त्या बॅकग्राऊंड आर्टिस्टला तिथले सगळे फोटोग्राफ, तिथे प्रत्यक्ष स्थळावरती जाऊन केलेलं स्केचिंग, त्याच्यानंतर तिथल्या राहणाऱ्या लोकांचं राहणीमान, त्यांच्या पद्धती, त्यांचे हावभाव, या सगळ्याचं निरीक्षण करायला लागतं. आणि प्रत्येक ॲनिमेटर ज्यावेळेला एक एक कॅरेक्टर ॲनिमेट करतो तर अक्षरशः तो त्या कॅरेक्टरमध्ये स्वतः जगत असतो. म्हणजे त्याच्या सगळ्या लकबी ह्या अक्रॉस त्या मूवीमध्ये एकसारख्या असतात. आणि म्हणून आपल्याला आज सुद्धा आठवत असेल की बॅम्बीसारखं मूवी आहे की ज्याच्यामध्ये सगळं जंगलातल्या प्राण्यांना माणसासारखी वाचा दाखवलेली आहे, माणसांसारख्या भावना दाखवलेल्या आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा मैत्री आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा संकटाला सामोरं जाणं, त्याच्यानंतर सगळ्यांनी एकत्र मिळून संकटाचा सामना करणं, अशा सगळे गुण दाखवलेले आहेत. पण इतकं सुंदर त्याच्यामध्ये एक्सप्रेशन आहेत, म्हणजे आज सुद्धा इतक्या वर्षांनी सुद्धा ती मूव्ही आपल्याला एक मास्टरपीस म्हणून आपल्याला काउंट करता येते. म्हणजेच ह्याच्यावरनं आपल्याला असं लक्षात येतं की चित्रकार जेव्हा अभिनेता होतो तेव्हा तो ॲनिमेटर होतो. येस. आता पुढच्या काळामध्ये ज्यावेळेला 3D कम्प्युटर ग्राफिक्स हे उदयाला आलं तर त्यावेळेला हळूहळू सेल ॲनिमेशनपासून हे 3D कडे हळूहळू टेक्नॉलॉजीप्रमाणे बदल होत गेले. आणि त्याच्यानंतर 3D मध्ये सुद्धा, म्हणजे टॉय स्टोरीचे तुम्ही सगळे व्हॉल्यूम्स बघितले असतील तर त्या सगळ्या मूवीज खूप चांगल्या गाजल्या. आणखीन पुढे येता येता याच्याच बरोबरीने ॲनिमेशनचे इतर सुद्धा प्रयोग आपल्याला बघायला मिळतात, जसं की स्टॉप मोशन ॲनिमेशन. हो, स्टॉप मोशन ॲनिमेशन म्हणजे प्रत्येक हालचाल, म्हणजे अक्षरशः ती छोट्या छोट्या आकाराची मॉडेल्स क्लेमध्ये किंवा कोणत्याही जे मटेरियल असेल त्याच्यामध्ये बनवली जातात. आणि त्याच्यातली प्रत्येक जी फ्रेम आहे तर त्या प्रत्येक फ्रेमसाठी त्या कॅरेक्टरचा हात असेल, डोळा असेल तर त्याच्यामध्ये अगदी मिलीमीटरचे असे चेंजेस करत करत प्रत्येक फ्रेम ही कॅमेऱ्याने शूट केलेली असायची. आणि या सगळ्या कॅप्चर केलेल्या स्नॅप्सना एक मोशन दिल्यानंतर आपल्याला जी फिल्म बघायला मिळते याचंच नाव स्टॉप मोशन ॲनिमेशन. आणि स्टॉप मोशनचं एक प्रसिद्ध उदाहरण म्हणजे शॉन द शिप, जे कार्टून आजही टी व्हीवर लागतं आणि जे मी स्वतः लहानपणापासून बघत आलो आहे. आणि मला सुरुवातीला माहितीच नव्हतं की हे क्लेपासून बनलेले आहेत. आणि जेव्हा मी त्याची बिहाइंड द सीन व्हिडिओ बघितली तेव्हा मला लक्षात आलं की तो शॉन जो आहे तो एवढ्या आकाराचा आहे आणि जो टी व्हीवरती त्याचा चेहरा आपल्याला एवढा दिसतो, तर ॲक्च्युली मॉडेल्स सगळे एवढ्या आकाराचे आहेत, पण त्याचा हात हलवणं, त्याची बोटं हलवणं, डोळे हलवणं आणि प्रत्येक फ्रेम कॅप्चर करणं ही खूप खूप मोठी स्किलची गोष्ट आहे. हे झालं मनोरंजनाच्या दुनियेबद्दल. परंतु ॲनिमेशन हे तेवढ्यापुरतं सीमित नाही आहे. तर आपण जे काही ज्ञान मिळवतो याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ह्या आपल्या दृष्टीच्या पलीकडे घडत असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल की आपण अन्न खातो तर अन्न खाल्ल्यानंतर ते पूर्ण पचेपर्यंत ते पोटामध्ये कुठल्या कुठल्या क्रियेमधून जातं, तर हे समजा जर एक्सप्लेन करायचं असेल तर हे एक्सप्लेन करण्यासाठी म्हणून सुद्धा ॲनिमेशनचा वापर केला जाऊ शकतो. म्हणजे जसं की एक्सरे मशीनच्या थ्रू आपल्याला जसं आतलं दिसतं तर तसं ॲनिमेशनच्या द्वारे अशी काही रेखाटनं किंवा अशी काही ड्रॉइंग्स करता येतात, किंवा एखादं इंजिनिअरिंग प्रोसेस असेल तर ती सुद्धा आपल्याला अशा ॲनिमेशनचा वापर करून उलगडून सांगता येऊ शकते, ज्याचा उपयोग आपल्याला विद्यार्थ्यांना एखादी कॉन्सेप्ट समजून घेण्यासाठी हा करता येऊ शकतो. म्हणजे हे ॲनिमेशनचं आणखीन एक महत्त्वाचं कार्य आहे. आता जसं आपण बघितलं की हँड-ऑन ॲनिमेशन म्हणजे ट्रॅडिशनल ॲनिमेशनपासून 3Dचा प्रवास कसा झाला आणि 3D वरून आता आपण AI कडे चाललो आहे. AI ऑलरेडी आता आलेलं आहे आणि आता हात पसरायला सुरुवात केली आहे त्यांनी. पण मला अजूनही वाटतं की कॅरेक्टरमध्ये आत्मा ओतणं हे जे ॲनिमेटर करत असतो ते AIला गवसायला अजून बरीच वर्ष जावी लागतील असं मला वाटतं. म्हणजे AI आपल्याला मोशन देतं आहे, पण त्याच्यामधला जो ॲक्ट आहे किंवा
एखादा इमोशनल इम्पॅक्ट जो हँड ड्रॉन ॲनिमेशनमध्ये आजही आपल्याला तितक्या ताकदीचा जाणवतो, अभिनयाचा भाग, तो AI ला यायला अजून वेळ आहे असं मला वाटतं. खरंच. म्हणून एखादी रिअलिस्टिक आपण जर AI क्रिएटेड व्हिडिओ पाहतो तर त्यावेळेला कुठे ना कुठेतरी त्याच्यामध्ये सटल कृत्रिमता आपल्याला आज सुद्धा जाणवते. हा, म्हणजे मोशन कॅप्चर जरी सुद्धा वापरलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये एखाद्या ॲक्शनमध्ये जीव ओतणं ही जी प्रोसेस एखादा आर्टिस्ट करतो, कारण आर्टिस्टने स्वतः ती गोष्ट अनुभवलेली असते आणि तेव्हाच तो त्याच्या ड्रॉइंगमध्ये त्याच्या त्या प्रोसेसमध्ये ती आणू शकतो. आणि म्हणूनच तंत्रज्ञान कितीही विकसित झालं तरी सुद्धा त्याचा चालक हा क्रिएटिव्हच लागतो. आणि म्हणूनच पुढच्या काळामध्ये मला असं वाटतं की ॲनिमेशनच्या जगामध्ये बरेच नवनवीन प्रयोग होत राहतील. AIचा सुद्धा आपण सगळेजण उत्तम वापर करून घेणार आहोत. तरीसुद्धा आपल्याला एखाद्या क्रिएटिव्ह व्यक्तीची रिप्लेसमेंट होऊ शकणार नाही केवळ तंत्रज्ञानाच्या जोरावरती. तर नेहमीच तंत्रज्ञानाच्या जोडीला कल्पकता आणि क्रिएटिव्ह माइंड हे लागणारच आहे. आणि इथे आम्ही तुम्हाला आम्हाला आवडलेल्या 2D आणि 3D फिल्म्सच्या लिस्ट देतोय, ज्या तुम्ही बघितल्या नसतील तर जरूर बघाव्यात. इतक्या सुंदर फिल्म्स झालेल्या आहेत जगामध्ये. ह्या सगळ्यांमधल्या कुठल्या फिल्म्स तुम्हाला आवडल्या हे आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. आणि आमच्या चॅनलवरचा कंटेंट तुम्हाला कसा वाटतोय हेही कमेंट्समध्ये सांगा. तुमच्या आजपर्यंतच्या सगळ्या कमेंट्स आम्ही वाचत आलो आहेत. सो थँक्यू सो मच फॉर द सपोर्ट टिल टुडे. आणि असंच पुढे सपोर्ट राहू दे. तर आपण भेटूयात पुढच्या भागामध्ये. नमस्कार.